तर आशिष शेलार यांच्यासह ठाकरे ब्रँड आता राहिला नाही असं म्हणत संजय गायकवाड यांनी सुद्धा टीका केली आहे। ठाकरे ब्रँड असता तर बाळासाहेब हयात असतानाच 288 आमदार आले असते असंही गायकवाड म्हणाले। बाळासाहेब असताना शिवसेना 70 ते 74च्या पुढे कधी गेली नाही असंही गायकवाडांनी म्हटलंय। तर संजय गायकवाडांचा जन्म ठाकरे ब्रँड मधूनच झाला अशी टीका यावर वडेट्टीवारांनी केली आहे। बाळासाहेबांची कृपा होती म्हणूनच मी आज नेता झालोय असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले। 15 वर्ष आधी एकत्र आले असते तर काहीतरी परिणाम जाणवला असता, पण बाळासाहेबांचा विचार सोडून उद्धव साहेब गेले, त्याच्यामुळे आज हिंदुत्व शिल्लक राहिले नाहीये। आणि राजसाहेबांनी देखील या सगळ्या गोष्टीला टाळी देण्याकरता खूप उशीर केलाय। मला वाटत की याचा काही फार फरक महाराष्ट्रात पडेल। ठाकरे आडनावाचा ब्रँडचा फरक नाही, आता राहिलेला नाही। ब्रँड राहिलेला आता तुम्ही किती लोकांशी संपर्क करता, किती लोकांची कामं करता याच्यावर डिपेंड आलेलं आहे। फक्त मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब जिवंत असताना 288 आमदार आले असते, तेव्हा पण आपण 70-74च्या पुढे कधी गेलो नाहीये। गायकवाडचा जन्मच ठाकरे ब्रँड मधून झालाय। याला काही लोकांना कोण विचारत पण नव्हतं। आहे बाळासाहेबांची कृपा होती। विजय वडेट्टीवार सारखा माणूस आज काँग्रेसचा नेता झालाय, पण सुरुवात जी केली ती बाळासाहेब ठाकरेमुळे झाली। कधीच ठाकरेंनी जात पात धर्मपंथ पाहिला नाही बाळासाहेबांनी, आणि तो वेगळा विषय आहे। आता अलीकडे दोन भाव एकत्र आल्यामुळे इतका पोटशूळ आणि इतकी वेदना यांना काय होते यांचं यांना माहिती।